2025 सालापासून जी बीटा जनरेशन जन्मते आहे त्यांना आपण फ्युचरला तयार करण्यासाठी आपण तयार आहोत का, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. जनरेशन एक्स पासून मिलेनियल, मिलेनियल पासून अल्फा आणि अल्फापासून आता बीटा, या संपूर्ण प्रवासामध्ये एक गोष्ट तर मान्य कराल की रेट ऑफ चेंज तर वाढलेलं आहे आणि आता चेंजेस थँक्स टू टेक्नॉलॉजी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वाढत आहेत. त्याच्यामुळे 2025 ते 2039 या 14 वर्षामध्ये जी जनरेशन तयार होणार आहे ती 2047-2050 मध्ये वर्किंग प्रोसेस असेल, त्यांचे चॅलेंजेस, त्यांची टेक्नॉलॉजी, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स, नीड्स, करिअर्स या सगळ्या वेगळ्या असतात. आता या अनुषंगाने जर का तुम्ही आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये बघितलं तर खऱ्या अर्थाने आपण त्यांना प्रिपेअर करण्यासाठीचं एज्युकेशन देतो का याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याचं उत्तर जर का नाही असेल तर हीच वेळ आहे. पुढची 5 वर्ष त्यांना शाळेत यायला वेळ आहे, तोपर्यंत 5 वर्षांमध्ये त्यांना लागणारा करिक्युलम, त्यांना लागणारे लर्निंग स्किल्स आणि त्यांना लागणारी लर्निंग पेडॉलॉजी तयार करणं आत्ताच्या शिक्षण प्रणालीचं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. ते नाही केलं तर आपण या जनरेशनला सुद्धा फुकट घालू. त्यातले 10% लोक त्यांच्या विद्वत्तेवर किंवा त्यांच्या ब्रेन पॉवरवरती सक्सेसफुल होतील, परंतु 90% जनता ही पुन्हा तशीच स्ट्रगल करेल. ते टाळायचं असेल तर आत्ता पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्याला पावलं उचलावी लागतील.